नमस्कार. माझा आवाज येतोय ऐकू सगळ्यांना? कुणीतरी अनम्यूट करून सांगा, येस मला येतोय का आवाज? येस सर. हो सर येतोय. येस. हो सर येतोय. आवाज ऐकू येतोय येतोय का? येतोय येतोय. हो येतोय सर, आवाज ऐकू येतोय. हो येतोय सर. नाही आवाज जातोय तुम्ही. तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि मला सांगा आवाज येतोय का? हो येतोय सर, आवाज येतोय तुमचा. हो स्वतःला येतोय अनम्यूट बरं करा. का. हो येतोय सर येतोय. आवाज नीट येतोय का? आवाज येतोय तुमचा. ऑडिबल. हा ठीक आहे. हा ओके. आता आपण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघणार आहोत सगळं. आज महाराष्ट्र आणि ऑल इंडियामध्ये फरक काय ते पण बघणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात अजिबात डिपॉझिट नाहीये. तुम्हाला प्रायव्हेट भरा, तुम्ही गव्हर्नमेंट भरा, तुम्हाला 1,000 रुपये भरायचे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे फक्त ज्यांना इन्स्टिट्यूट कोटा भरायचा आहे, म्हणजे इन्स्टिट्यूट कोटा म्हणजे काय, मॅनेजमेंट कोटा की जो 15% असतो, तर त्याच्यामध्ये ज्यांना भरायचं असेल की जिथे तितपट फी असते, तर त्या इन्स्टिट्यूट कोटासाठी मात्र तुम्हाला चॉईस देताना कसं असतं की एस आणि एन असं असतं. एस म्हणजे स्टेट कोटा, एन म्हणजे इन्स्टिट्यूट कोटा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूट कोटा जर भरायचा असेल तर मात्र तुमची जी फी आहे तर ती 5,000 रुपये अजून ऍडिशनल भरावी लागेल आणि 6,000 भरायला लागेल. पण डिपॉझिट काहीच नाहीये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये अशी पाहिजे की आपल्याला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आजपासून रजिस्ट्रेशन सुरू आहे. 23 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आहे आणि त्याच्यानंतर 25 तारखेला साधारणतः आपल्याला SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर येणार आहे. आणि सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी भरायचे, म्हणजे MBBS, BDS, BAMS, BHMS, त्याच्यानंतर फिजिओथेरपी, ज्यांना सगळ्यांना हे रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. आणि मग हे रजिस्ट्रेशन तुम्ही जर केलं तर मग तुमचं नाव त्या SMLच्या लिस्टमध्ये येईल. जर तुम्ही रजिस्ट्रेशनच केलं नाही तर तुमचं नाव SMLच्या लिस्टमध्ये येणार नाही. आणि रजिस्ट्रेशन नुसतं करायचं नाहीये, तर त्याच्याबरोबर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड करायचे? तर डॉक्युमेंट्स अपलोड करताना त्याची यादी मी तुम्हाला मागे दिलेलीच आहे, परंतु मी परत एकदा तुम्हाला यादी वाचून दाखवतो की ओपनच्या कॅन्डिडेटसाठी ऍडमिट कार्ड, नीट युजीचं, कॉपी ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म की जो आपण www.mahacet.org वरती भरणार आहे. त्याच्यानंतर नीट युजी 24चं मार्कशीट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, HSCचं मार्कशीट, SSCचं पासिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि मेडिकल फिटनेस, एवढेच डॉक्युमेंट याच्यासाठी आहेत की जे आपल्याला म्हणजे महाराष्ट्राच्या ओपनच्या लोकांसाठी. आणि जे रिझर्वेशनचे लोक आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे, नॉन क्रिमिनल आहे, BMD-2D3 आहे, त्याच्यानंतर NKD आहे, म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरला असतील तर PWD सर्टिफिकेट आहे, मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी मायनॉरिटी आहे किंवा ऑर्फनसाठी ऑर्फन सर्टिफिकेट आहे. तर हे सगळे त्यांना सर्टिफिकेट आता अपलोड करावे लागणार आहेत. आणि हे ओरिजिनल सर्टिफिकेट अपलोड करावे लागणार आहेत, याचे झेरॉक्स नाही चालत. त्यामुळे ओरिजिनल सर्टिफिकेट अपलोड करावे लागतात. आपल्याला जेव्हा ऍडमिशन मिळते त्यावेळेला हे सगळे ओरिजिनल सर्टिफिकेट आपल्याला कॉलेजला सबमिट करावे लागतात. आणि त्याचबरोबरीने या ओरिजिनल सर्टिफिकेटच्या बरोबर एक झेरॉक्सची सेट द्यायला लागतो, जो अटेस्टेड असला तर चांगला, नाही तर सेल्फ अटेस्टेड करून द्यायला लागतो. त्याच्यामध्ये
हे सेट 5 का मी सांगतो, कारण तीन तीन राऊंडला 3 वेळा तुम्ही जर फिरलात तर 3 सेट तर तिथंच लागतील आणि 2 सेट एक्स्ट्रा असणं नेहमी चांगलंच असतं. पेनड्राईव्ह वरती काय घ्यायचे, कारण पेनड्राईव्ह मधून तुम्हाला तिथे कॉलेजला पण मागतात आणि त्याच्याच बरोबरीने तुम्हाला नंतर ते पेनड्राईव्ह उपयोगी पडतो, कारण 5.5 वर्ष तुम्हाला नंतर हे डॉक्युमेंट्स कधीच पाहायला मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला ते असणं आवश्यक आहे तुमच्याकडे त्याची कॉपी, ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपल्याला एक लक्षात आलं की आपल्याला फी फक्त 1,000 रुपये भरायचे आहे, रजिस्ट्रेशन आता करायचं आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. त्यानंतर 25 तारखेला तुमची स्टेट मेरिट लिस्ट नंबर येईल, म्हणजे तुम्हाला कळेल की आता आपली रँक किती आहे आणि आपल्याला काय काय मिळू शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला 26 तारखेपासून 29 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचे चॉईस भरायचे आणि चॉईस एकदा भरले की मग त्यानंतर तुमचं 30 तारखेला दरम्यान साधारणतः लिस्ट लागेल आणि लिस्ट लागली की तुम्हाला जॉईनिंग 1 ते 5 आहे. आता तुमचे जे प्रश्न असतील ते प्रश्न लगेच तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकायला सुरुवात करा, म्हणजे त्या प्रश्नांना पण आपल्याला उत्तर देता येतील, कारण आपली ही अर्ध्या तासाची मीटिंग आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला याच्यामध्ये काय असतं की आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आता किती कॉलेजेस आहेत, तर एमबीबीएसला गव्हर्नमेंटला 2 कॉलेजेस ऍड झालेले, म्हणजे पूर्वी 31 कॉलेज होते, आता 33 झाले. बीडीएसला 4 गव्हर्नमेंट आहेत, पण एमबीबीएसला प्रायव्हेट 22च आहेत, जेवढे आधीचे आहेत तेवढेच. बीडीएसला प्रायव्हेट 26 कॉलेजेस आहेत. बीएमएसला गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत ते 19 आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजेस 90 आहेत आणि बीएचएमएसला एकच गव्हर्नमेंट कॉलेज आहे, 59 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतर फिजिओथेरपीला 4 गव्हर्नमेंट आणि 102 प्रायव्हेट आहेत. म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की बीएमएसला सुद्धा खूप कॉलेजेस आहेत. त्यामुळे ज्यांना आता बीएमएस पाहिजे का त्यांनी सगळ्यांनी प्रयत्नच करायला पाहिजे. आणि प्रयत्न हे आपल्याला काय मिळतं हा वेगळा मुद्दा आहे, पण ते मागच्या वर्षीच्या कट ऑफ प्रमाणे असतं. परंतु यावर्षी आपण सगळे चॉईसेस द्यायला पाहिजेत आणि ते चॉईसेस देताना क्वालिटी वाईज द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला समजा असं झालं की चॉईस नंबर 59 मिळाला किंवा चॉईस नंबर 39 मिळाला, त्यांनी काही फरक पडत नाही. पण त्याच्यानंतर आपण वरती जाताना वरचे चांगलेच कॉलेजेस असतात, मग आपल्याला जर एखादी सीट आपल्या वरती आली तर ती निश्चितपणे उपयोगी पडेल ना. प्रायव्हेटला 1 लाखाचे डिपॉझिट आहे की नाही? नाही. प्रायव्हेटला सुद्धा तुम्हाला फक्त 1,000 रुपयात सगळे मिळणार आहे, त्याच्यामुळे काहीच प्रश्न नाही. रँकनुसार कॉलेज मिळतं का? रँकनुसार म्हणजे कशी प्रोसिजर असते की समजा एखाद्या मुलाला 591 मार्क आहे आणि त्यांनी सोलापूरचं कॉलेज दिलं त्यांच्या 20व्या नंबरला आणि 590 वाल्यांनी सोलापूरचं कॉलेज 1 नंबरला दिलं, तर ते कोणाला मिळेल? 591 वाल्यालाच मिळेल, ते 590 वाल्याला मिळणार नाही. त्यांनी पहिलं दिलं म्हणून त्याला मिळणार आहे असं अजिबात नाही. जे तुमचं मेरिट आहे ते मेरिट प्रमाणेच मिळणार, हे लक्षात ठेवा. त्यामुळे रँकनुसार कॉलेज मिळेल, चॉईस नुसार मिळणार नाही. चॉईस तुम्हाला कुठलेही तुम्ही म्हणजे दिले तरी तुम्हाला फक्त चॉईस का चांगले द्यायचे आणि चॉईस का क्वालिटी वाईज द्यायचे, की कॉम्प्युटर तुमचं पाहणार की याचा चॉईस नंबर 1 मिळतोय का, 2 मिळतोय का, 10 मिळतोय का, आता तो खाली जाणार. आणि मग तुमचा जर चॉईस नंबर समजा तुम्हाला असं वाटलं की मला 10वा मिळतोय म्हणून मी तो पहिला देतो, तर तो तुमचे राहिलेले चांगले कॉलेजेस जे 9 आहेत ते तुम्ही ब्लॉक करता, कारण तुम्हाला तो डायरेक्ट तो कॉलेज जे पहिले टाकलाय तो देऊन टाकणार. त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये चॉईसनुसार कॉलेज चांगले क्वालिटी वाईज टाकायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इज देअर एनी स्कॉलरशिप ऑर मायनॉरिटी फॉर इन्स्टिट्यूशनल कोटा. स्कॉलरशिप आहे मायनॉरिटीला, पण ती त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कोटाला नाहीये. इन्स्टिट्यूशनल कोटा हा टीम सारखा असतो, तिथे तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही. प्रायव्हेटला 1 लाख डिपॉझिट आहे की नाही? नाहीये. मेडिकल सर्टिफिकेटची कॉपी माझ्याकडून कशी मिळेल? माझ्याकडे ओपीडीला यायला लागेल आणि कॉपी घेऊन जावी लागेल. त्याला पेशंटला तपासावं पण लागतं, त्याच्यामुळे ते तुम्ही कॅन्डिडेट घेऊन आलात की तुम्हाला ती कॉपी नक्की मिळेल, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही. ओपीडीच्या वेळात जरूर या. व्हॉट अबाउट मेडिकल सर्टिफिकेट? आत्ताच सांगितलं. हाऊ मेनी चॉईसेस वी कॅन गिव्ह? कम्प्लीट पूर्ण सगळेचे सगळे चॉईस देऊ शकता तुम्ही, काही बंधन नाहीये. त्याच्यामुळे सगळेच्या सगळे चॉईस देऊ शकता, तुम्हाला जेवढे चॉईस द्यायचे तेवढे घ्या. बीएमएस बीएचएमएस थेरपी यांचं सगळं 15 सप्टेंबर पासून चॉईस फिलिंग आहे, त्यामुळे तुम्ही घाई करू नये. आता फक्त आपण 26 तारखेला जे चॉईस फिलिंग आहे त्याची चॉईसेस तुम्हाला मी 21 तारखेपासून द्यायला लागेल आणि मग त्याच्यानंतर आपण त्याची चर्चा करून ते फायनल करू 2 दिवसात 4 दिवसात आणि मग त्याच्यामध्ये आपण फायनल करू. तर आता त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट काय आहे की चॉईसेस देताना आपण क्वालिटी वाईजच द्यायचे आहेत आणि तुम्ही कितीही चॉईस देऊ शकता.
if I have domicile of 20-22 it is valid. Yes, डोमिसाईल व्हॅलिड असतं, डोमिसाईलला काही वर्ष नसतं, त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही. तर ऑल इंडिया आणि स्टेटचे दोन्ही सोबतच सुरू होतील. मग आपल्याला ऑल इंडियाचे कॉलेज लागले आणि स्टेटला पण लागले तर काय करावं लागेल, ऑल इंडियाचं सोडायचं, स्टेटला यायचं, जे चांगलं असेल ते घ्यायचं. त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही. आता तुमचं कसं होणार आहे, 23 तारखेला तुमची ऑल इंडियाची लिस्ट लागणार, तुम्हाला 29 पर्यंत तिकडचं जॉईनिंग आहे आणि इकडे लिस्टच 29ला लागणार आहे. मग आता तुम्ही जर तिकडं चांगलं मिळालं तुम्ही घेऊ शकता, नाही मिळालं प्री एक्झिट करा आणि मग स्टेटला थांबा, किंवा ते मिळालं घेतलं आणि इकडं स्टेटला चांगलं मिळालं तर तिकडे जाऊन कॅन्सल करा आणि इकडे जाऊन घेऊन टाका, असं पण तुम्हाला करता येईल. त्यामुळे तो काही प्रश्न नाहीये. एससी कॅटेगरीसाठी क्रीमी लेअर लागेल का, नाही लागणार. आता तरी त्यांनी नवीन नियमामध्ये त्याचं सुप्रीम कोर्टाने जरी नियम दिला असला तरी यांनी काही त्याच्यात असं म्हटलेलं नाहीये की एससी ला क्रीमी लेअर पाहिजे म्हणून. त्यामुळे एससी ला आणि एसटी ला क्रीमी लेअर लागणार नाही. इफ आय पुट ओनली वन कॉलेज इन द चॉईस फिलिंग फॉर इन्स्टिट्यूशनल कोटा, then that college will I get? Yes, you can get if it is due to, at your rank. तुमच्या रँकला जर ते कॉलेज येत असेल, तिथला इन्स्टिट्यूट कोटा फुल नाही झाला तर ते तुम्हाला नक्की मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही एकच कॉलेज टाकून तिथे इन्स्टिट्यूट कोटा पण टाकू शकता. प्रेफरन्स कॉलेज फी नुसार देणे की रेप्युटेशन नुसार, क्वालिटी नुसार द्यायचे, फी नुसार द्यायचे की नाही ते तुम्ही ठरवायचं. तुम्हाला मी क्वालिटी प्रमाणे देणार, तुम्ही डिस्टन्स वाईज द्यायचे का फी नुसार द्यायचे ते तुमचे निर्णय असतात. पण बी दिलेले कॉलेजेसमध्ये जेव्हा तुम्ही बदल करता त्यावेळेला तुम्ही मला परत ते पाठवायला पाहिजेत. मग त्याच्यामध्ये खूप काही गोळ असतील तर मी तुम्हाला सांगेन, नाही तर मी तुम्हाला सांगेन की ठीक आहे आता हे तुम्ही भरून टाका, काही प्रॉब्लेम नाही. आणि जितके जास्त तुम्ही कॉलेजेस द्याल तेवढं चांगलं. कारण काय की आपण मॅक्झिमम चॉईस दिले, पहिल्या राऊंडला आपल्याला समजा एखादं मिळालं आपल्याला नसेल जायचं, तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता ना, त्यामुळे प्रॉब्लेम काही नाहीये. मग त्यामुळे तुम्ही पहिल्या राऊंडला जास्तीत जास्त कॉलेज द्यावे असं माझं मत आहे. प्रेफरन्स झालं. बिन कोटा ला 2 लाख असतात, ऑनलाईन भरायचे आहेत ना. हो, बिनला तुम्हाला डिपॉझिट भरायला लागतं 2,05,000 आणि ते नेट बँकिंगनी भरायला लागतं. वेन विल फिजिओथेरपी कॉलेज स्टार्ट? फिजिओथेरपी राऊंडच आपला 15 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे, त्यामुळे कॉलेज 1 ऑक्टोबरच्या दरम्यानच सुरू होईल. मराठा समाजातील मुले ईडब्ल्यूएस मधून जाऊ शकतात का? त्यांनी एससीबीसीची हे दिलं असल्यामुळे दोन्ही रिझर्वेशन नाही मिळत, एकच रिझर्वेशन मिळतं. डिफरन्स बिटवीन स्टेट कोटा आणि इन्स्टिट्यूट कोटा. स्टेट कोटा म्हणजे 85% जागा, इन्स्टिट्यूट कोटा म्हणजे 15% जागा. स्टेट कोटाची फी जी असते ती रेग्युलर फी असते, इन्स्टिट्यूट कोटाची फी रेग्युलर फीच्या तिप्पट असते. म्हणजे एखाद्या प्रायव्हेट कॉलेजची फी 10 लाख रुपये आहे तर तीच इन्स्टिट्यूट कोटाला तुम्हाला 30 लाख रुपये दर वर्षाला भरायला लागेल, हे लक्षात ठेवा. आणि ती मॅनेजमेंट सीट असते, म्हणजे इन्स्टिट्यूट कोटा म्हणजे थोडक्यात मॅनेजमेंट सीट आणि स्टेट कोटा म्हणजे आपली रेग्युलर सीट. सो वेन विल बीएमएस कॉलेज स्टार्ट? 1 ऑक्टोबर किंवा 15 ऑक्टोबरच्या शिवाय चालू होऊ शकणार नाही. हाऊ मेनी चॉईसेस? किती चॉईस द्या, तुम्हाला सगळे चॉईस द्यायला परवानगी आहे पूर्ण, एकही असं काही बंधन नाहीये. जनरल कॅटेगरीसाठी स्कॉलरशिप असते का? ज्यांचं ईबीसी असतं, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास सर्टिफिकेट, त्यांना ऍडमिशन मिळाल्यानंतर ते सर्टिफिकेट दिलं तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे काही स्कॉलरशिप्स आहेत, त्याचं मी आता टाकलेलंच आहे, त्याच्याप्रमाणे ती स्कॉलरशिप असेल. आर वी सपोज टू सी सम कॉलेजेस बाय आवर सेल्स ऑल्सो? दॅट इज डिपेंड अपॉन यू. म्हणजे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही माझ्याशी चर्चा करा, मी तुम्हाला सांगू शकतो, कारण मला माहिती आहे की कॉलेजेस कुठले आहेत काय आहेत. मी बरेचसे जवळजवळ 90% कॉलेजला मी व्हिजिट पण केलेले आहे एमबीबीएसच्या. त्याच्यामुळे त्यामध्ये त्यांचे फॅसिलिटीज काय आहेत, त्यांच्याकडे किती पेशंट असतात, त्यांचे स्टाफ पॅटर्न काय आहे, याची बरीचशी माहिती मला आहे. त्याच्यामुळे तो काहीच प्रश्न नाहीये. त्याच्यानंतर त्यामुळे तुम्हाला बघायचं असेल तर तो तुमचा निर्णय. बीएमएस डीम कॉलेज महाराष्ट्रात, ते महाराष्ट्रात नसतात. बीएमएस डीम कॉलेज कुठे असतात? AACCC नावाच्या साईटवरती, तिथे आपल्याला ते येणार आहेत. त्याच्यामुळे बीएमएस 3 ठिकाणी होणार आहे. बीएमएस एक महाराष्ट्रात होईल 85% गव्हर्नमेंट प्रायव्हेट जागांचं, एक 15% प्रायव्हेट होईल जे MSTCETच्या साईटवर होईल, आणि मग नंतर बीएमएसचं डीम होईल AACCCच्या साईटवर, जिथे 15% गव्हर्नमेंट पण बीएमएसचे जागा असतील. असं 3 ठिकाणी बीएमएस होणार आहे. चॉईसेस आम्ही सगळे देऊ शकतो, तुम्ही जे सांगणार तेच देणार, तुम्हाला सगळे चॉईसेस देता येतात. इन्स्टिट्यूट कोटा, मॅनेजमेंट कोटा हे सेम आहे, एनआरआय कोटा वेगळा आहे. एनआरआय कोटा पण त्याच्यात इन्क्लूड असतो, 15% मध्येच त्या जागा असतात, पण ते वेगळं आहे. एनआरआयचे लोक नाही मिळाले तर ते कन्वर्ट होतं इन्स्टिट्यूट कोटामध्ये.
जर ऑल इंडिया आणि महाराष्ट्र राऊंड मध्ये सेम पाहिजे ते कॉलेज भेटलं तर कुठून घ्यायला पाहिजे तसं काही नाहीये. ते कुठूनही घेतली तरी तुम्हाला फीस कन्सेशन आणि बाकीच्या सगळ्या सवलती सेमच असतात. आणि महाराष्ट्रामधून घेतलं तर ऑल इंडियामधून फ्री एक्झिट करायला लागेल का? हो, करता येतं ना. पहिल्या राऊंडला तुम्हाला फ्री एक्झिट आहेच आहे, त्याच्यामुळे तो काहीच प्रश्न नाही. आयुषचे क्रायटेरिया काय आहेत? आयुषला क्रायटेरिया काय आहेत म्हणजे तुम्हाला तिथे फॉर्म आता सगळ्यांनाच भरावा लागेल, रजिस्ट्रेशन करावं लागेल. मग त्यानंतर तुम्हाला EEECचं जेव्हा येईल त्यावेळेला त्यांचं रजिस्ट्रेशन असतं. EEECला तुम्हाला जेव्हा डीमचे कॉलेज द्यायचे असतात त्यावेळेला 55,000 रुपये मधले 50,000 डिपॉझिट असतं, 5,000 फी असते. पण गव्हर्नमेंट घ्यायचे असतील तर मग मात्र तुम्हाला फक्त 5,000च असतात. म्हणजे हे आयुषचे क्रायटेरिया झाले की फीच्या बाबतीतले. आणि मग एलिजिबिलिटी असली की मग तुम्हाला तिथे आयुष्य पण तुम्हाला पूर्ण भारतातले सगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि भारतातले सगळे डीम कॉलेज, तर भारतातले सगळे गव्हर्नमेंट कॉलेज मधल्या 15% सीट जसं आता MBBS ला आहेत तशा, आणि याचे डीम कॉलेजेस 100% असं सीट असतात. रजिस्ट्रेशन कुठे करावे लागते? mcc.nic.in याच्यावरती रजिस्ट्रेशन करावं लागेल. तुम्हाला आमच्या इथे करायचं असेल तर आमची टीम करून देईल. मुलींचे फीज माफीसाठी आलेले आहे का? काही आलेले नाही. मुलींच्या फी माफीसाठी अजूनपर्यंत तर काहीच आलेलं नाहीये. त्याच्यामुळे मुलींच्या फी माफीचा निर्णय अजून ब्लॅक अँड व्हाईट मध्ये याच्यामध्ये ब्रोशर मध्ये आलेला नाहीये. त्यामुळे आता तो करणार आहेत की नाही, पाळणार आहेत की नाही ते आपल्याला माहिती नाहीये. त्यांचं मिनिस्टरशी चर्चा चालली असं मला त्यांनी आज उत्तर दिलं. तर त्याच्यामुळे ते बघूया आता ते प्रायव्हेट कॉलेजेस किती ऍक्सेप्ट करतात, काय करतात त्याच्यावर अवलंबून आहे. कारण त्यांचं बरंच मोठं नुकसान आहे. वी वॉन्ट टू टेक लोन देन वी विल हॅव टू पे कम्प्लीट फी ऍट द स्टार्टिंग ऍडमिशन. येस, स्टार्टिंग ऍडमिशनला डीमला तुम्हाला पहिल्या वर्षी सगळे पैसे भरावे लागतील. मग लोन तुम्हाला पुढच्या वेळेच्या फीसाठी मिळत असतं. लोन कधीच पहिल्या वर्षीच्या फीसाठी मिळत नाही. त्याच्यामुळे लोन तुम्हाला जे आहे ते सगळं, कारण लोन प्रोसेस व्हायला वेळ लागतो आणि तुम्हाला ऍडमिशन घ्यायला वेळ कमी असतो. 4 दिवसात तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असते. त्यामुळे पहिल्या वर्षीचे जे तुमचे फी असते ती फी तुम्हाला तुमची भरावीच लागेल, हे लक्षात ठेवा. आणि मग नंतर तुम्हाला पुढच्या याच्यासाठी लोन जरूर मिळेल. त्याच्यानंतर माय स्कोर इज व्हेरी लो, अराउंड 380. So I want to take admission for BMSc in Ahmednagar only. So I should go for institutional quota or all India quota. ऑल इंडियामध्ये तुम्हाला 15%च जागा आहेत आणि इन्स्टिट्यूशनल कोटाला नगरला कॉलेज नाहीच आहे. म्हणजे नगर जिल्ह्यात आहे, शेवगाव आहे, हे आहे, रावडी आहे किंवा संगमनेर आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता इन्स्टिट्यूशनल कोटामध्ये. तिथे तिप्पट फी भरायची तयारी पाहिजे. समजा त्यांची फी 2-2.5 लाख असेल तर तुम्हाला ती 7.5 लाख लागेल, अशा टाईपमध्ये. तर व्हॉट अबाउट महासीईटी.com द लिंक इज नॉट वर्किंग. आता त्याच्यावरती आज खूपच ताण पडलाय, त्याच्यामुळे अजून वर्किंग होत नाहीये, पण ती लगेच एक उद्यापर्यंत वगैरे व्हायला लागेल. विच कट ऑफ इज हायर फॉर सेम कॉलेज आयदर ऑल इंडिया और स्टेट? ऑलवेज ऑल इंडिया, कारण ऑल इंडियाला फक्त 15% जागा आहे. त्याच्यामुळे ऑल इंडियाचा कट ऑफ हा त्या कॉलेजचा स्टेट कट ऑफ पेक्षा नेहमी जास्त असतो. म्हणूनच मी सांगत असतो की तुम्हाला स्टेटला जास्त चांगलं कॉलेज मिळेल, कारण इकडे 85% जागा आहेत. ऑल इंडियाला तुम्हाला 15% जागा आहेत. त्यामुळे तिथे एम्स वगैरे वाल्यांनी जावं. पण ज्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंट पाहिजे आहे त्यांना इथे ऑल इंडियाच्या पेक्षा महाराष्ट्रात करणं जास्त चांगलं असतं. आयुष्याला ओबीसी मुलींसाठी फी माफी आहे का? फी माफी नाहीये, त्यांना 50% फी आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ते फी माफीचं जर आलं सरकारचं, अजून तर काही आलेलं नाहीये. सर लोन मिळतं इन्स्टिट्यूशनल कोटासाठी, स्टुडंटला मिळतं, लोन मिळतं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. लोन देणाऱ्या बँका असतात आणि बँका लोन देतात. फक्त त्यांना आपल्याला पहिल्या वर्षाची फी मात्र आपल्या खिशातून भरावी लागते. आता आता तुम्हाला फक्त याच्यामध्ये आणखीन आता काही काही गोष्टी ज्या सांगायच्या आहेत, त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळे कॉलेजेसची जे चॉईस असतील ते आपण जरी क्वालिटी वाईज दिले आणि तुम्ही त्याच्यात चेंज केले, डिस्टन्स वाईज केले, फीज वाईज केले, तर ते मला प्लीज सांगा. आता FRA वरती खूप कमी फीज अपडेट झालाय. मग आम्ही काय करतोय की आता सगळ्या प्रत्येक कॉलेजच्या साईटवर जाऊन त्यांच्याकडे काय अपडेट झालंय का ते बघतोय, आणि ते जे झाले नसतील तर मग मागच्या वर्षीची फी देतोय. पण त्याच्यामध्ये ते जर अपडेट झाले असतील तर ते सगळ्या फीज आम्ही टाकतोच आहे. त्याच्यामुळे आम्ही आता ती परत एक लिस्ट तयार करतोय आणि ती फायनल फ्रेश लिस्ट तुम्हाला सगळी मिळेल.
त्याच्याबद्दल काही प्रश्न नाहीये. म्हणजे जे प्रायव्हेट कॉलेजेसच्या बाबतीत मी बोलतोय, 22 कॉलेजेस जे आहेत आणि 29 बीडीएसचे जे आहेत, तर त्यांच्या फीज आहेत. तर ते मला वाटतं 24 बीडीएसच्या कॉलेजचं फी अपडेट झालेल्याच आहेत आणि 7च कॉलेजेसच्या फी फक्त अपडेट झालेल्या आहेत प्रायव्हेट कॉलेजच्या. तर त्या आपण तुम्हाला टाकूच, म्हणजे त्याच्याबद्दल काही प्रश्न नाहीये. आणि आता यांनी काय सांगितलेलं आहे की बाबा जे याचे आहेत म्हणजे एसटी आणि अदर ईडब्ल्यूएस वगैरे जे आहेत, तर त्यांचे फायनल ऍडमिशन जेव्हा होते स्टेट याच्यापासून, तर फ्रीशिपसाठी त्यांना ऑनलाईन अप्लाय करायला लागतं. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी एक साईट दिलेली आहे, महा डीबीटी माहित, मला वाटतं मी ती शेअर करीन ती साईट जे आहे ते. आणि can you do registration from your team? Yes, you can do. Sunday also is open. You can just त्याला टाईप करायला सांगेल. इट इज ऍक्च्युली तुम्ही ते करू शकता. रविवारी पण ओपन आहे, रविवारी येऊ शकता रजिस्ट्रेशन करायला. तुम्ही जर फॉर्म फिलिंगच्या ग्रुपमध्ये असाल तर तुमचं रजिस्ट्रेशन केलं जाईल. बघ हे टाईप कर हे. मी आता तुम्हाला रजिस्ट्रेशन इथे टाईप करतो. रजिस्ट्रेशन तुम्हाला कुठल्या याचं आहे ते सांगतोय आता. म्हणजे ज्याच्या रजिस्ट्रेशन नाही, तुम्हाला काय स्कॉलरशिप कशामधून मिळणार आहे ते सांगतोय. तर ते तुम्हाला निश्चितपणे तुम्हाला माहिती मिळेल. सगळ्यांसाठी ती माहिती तुम्हाला मिळेल. बीएमएस गव्हर्नमेंट पाहिजे असेल तर इन्स्टिट्यूशनल कोटामध्ये महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन करावं लागतं का? हो. गव्हर्नमेंट कॉलेजला इन्स्टिट्यूट कोटा नाहीये, ज्या फक्त प्रायव्हेट कॉलेजला इन्स्टिट्यूट कोटा आहे. गव्हर्नमेंट कॉलेजला इन्स्टिट्यूट कोटा नसतो. गव्हर्नमेंट कॉलेजचे 85% जागा स्टेट कोटातून भरल्या जातात आणि 15% जागा EEEC मधून भरल्या जातात बीएमएसच्या. हे लक्षात ठेवा. आणि मी जे आता तुम्हाला वेबसाईटचं नाव देतोय, तर ती तुम्हाला स्कॉलरशिप साठी आहे. त्याच्यावरती तुम्हाला अप्लाय करायला लागतं, तर मग तुम्हाला तिथे स्कॉलरशिप मिळते. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ही आता आम्ही एक हे आता टाकली, ती तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला मी ग्रुपवरती पण ते टाकेन. आता मॅक्झिमम फी फॉर बीएमएस प्रायव्हेट साधारणतः 5 लाखापर्यंत. तर वेन विल फर्स्ट राउंड ऑफ काउन्सिलिंग स्टार्ट? काउन्सिलिंग आता सुरू झालेलं आहे. आता रजिस्ट्रेशन झालं सुरू म्हणजे काउन्सिलिंग सुरू झालं. रजिस्ट्रेशन करणं आता आहे. चॉईस फिलिंग एमबीबीएस बीडीएस साठी 26 तारखेपासून ते 29 पर्यंत आहे. चॉईस फिलिंग जे बीएमएस बीएचएमएसचं आहे ते 15 सप्टेंबर पासून आहे. बीएमएसचं चॉईस फर्स्ट राऊंड जो आहे काउन्सिलिंग तो 15 सप्टेंबरच्या पुढे आहे. आता रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट अपलोड मात्र त्यांना करायचे आहेत. लो फी प्रायव्हेट बीएमएस कॉलेजेस, लो फी प्रायव्हेट बीएमएस कॉलेजेसची तुम्हाला यादी दिलेली जाणार आहे. तुम्ही त्याच्यातले लो फी कोणते आहेत काय ते बघून घ्या. कारण तुम्हाला प्रत्येक कॉलेज आपण देताना त्यांची फी पण देणार आहे, जी आता अपडेट झालेली असेल. त्याच्यामुळे ती लिस्ट आता करणं चालूच आहे. त्या लिस्टच्या मध्ये तुम्हाला जेव्हा 15 सप्टेंबरला तुम्हाला चॉईसेस देऊ त्यावेळेला ते नक्की देऊ. आता तुम्हाला बीएमएस आणि बीएचएमएस चे चॉईसेस मिळणार नाहीये, ते लक्षात ठेवा. आता फक्त एमबीबीएस आणि बीडीएस चे चॉईसेस मिळतील. ओके. आता तुम्हाला अजून काही राहिलंय का? मला वाटत नाहीये की काही फारसं राहिलेलं आहे. पहिल्या राऊंडला तुम्हाला फ्री एक्झिट आहे. त्याच्यानंतरच्या राऊंडना दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला मग तुम्हाला ऍक्च्युली एक लक्षात ठेवा की आता या वर्षीपासून डेटा ट्रान्सफर होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या नावासमोर कॉलेज आलेलं आहे आणि तुम्ही ऍडमिशन घेतलीये हे दुसऱ्या याला समजणार आहे. म्हणजे ऑल इंडियात ऍडमिशन घेतली तर महाराष्ट्र समजणार आहे, इकडे घेतली तर त्यांना समजणार आहे. So will you able to predict about possible college after SML is out? Yes, we can give prediction after SML is out. We are definitely going to give. For MBBS, BDS, we are going to give.
आणि BAMS साठी आपण 15 सप्टेंबरच्या वेळेला देणार. आणि या वर्षीचे जे हे आहे रिझर्वेशन, तर ते SC साठी 13% आहे, ST साठी 7%, डिफेन्सच्या ए साठी आपल्या DJ साठी 3% आहे, NTB 2.5%, NTC 3.5%, NTD 2%, OBC 19%, SCBC 10% आणि EWS 10%, म्हणजे 70% यावेळेला रिझर्वेशन आहे. आणि प्रायव्हेट कॉलेजला 35% रिझर्वेशन. इज इट कंपल्सरी टू मेडिकल सर्टिफिकेट फ्रॉम यू? नाही. तुम्ही कुठल्याही MBBS डॉक्टर कडून मेडिकल सर्टिफिकेट घेऊ शकता. तुम्हाला फॉर्मॅट ऑलरेडी दिलेला आहे. ज्यांच्याकडे नसेल फॉर्मॅट MBBS सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेटचा, त्यांनी मला मागा, मी त्यांना पाठवतो. मेडिकल सर्टिफिकेट कुठल्याही MBBS डॉक्टर कडून चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फॉर्म भरायला कधी यायचं हे अन्वेषला विचारा. जे फॉर्म फिलिंग ग्रुपमध्ये आहेत त्यांना अन्वेषचा नंबर आहे, तिथं त्याच्याशी बोलून त्याच्याकडून अपॉइंटमेंट घ्यायची, कारण त्याची टीम आहे. 5-6 लोक बसलेले असतात फॉर्म भरायला, त्याच्यामुळे काही काळजीचं कारण नाही. फिटनेस सर्टिफिकेटवर डेट कोणती टाकायची, ते ज्या दिवशी घेताल ती टाकायची. कॅन फॉर्म फिलिंग ऑनलाईन? येस, तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर भरू शकता, तुम्ही सायबर कॅफेमध्ये भरू शकता आणि आमच्या एजन्सीमधून. तुम्ही स्वतः भरला तरी काही काळजीचं कारण नाही. जे काय आढळेल ते मी तुम्हाला सांगायला बसलेलो आहे, त्यामुळे त्याची काळजीच करू नका. तुम्ही जे आढळेल ते मला विचारा. तुम्ही फॉर्म भरताना ज्या काही गोष्टी आढळतील त्या मला जरूर विचारा. फक्त फॉर्म रात्री 12 वाजता आणि 1 वाजता भरू नका. EWS ला इन्कम सर्टिफिकेट नाही लागत. EWS ला EWS सर्टिफिकेट लागतं. महाराष्ट्राचं वेगळं असतं आणि ऑल इंडियाचं वेगळं असतं. अजून काय तुमचं असेल प्रश्न तर सांगा. आता आपण साधारणतः 1 मिनिटांनी मीटिंग बंद करणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचं सगळ्यांना शुभेच्छा. चांगलं काहीतरी प्रत्येकाला मिळेल. त्याच्यामध्ये म्हणजे आपण सगळ्यांना काहीतरी मिळावं याच्यासाठीच प्रयत्न करत असतो. म्हणूनच मी सांगतो की चॉईस फिलिंग सर्वात महत्वाचं आहे. आणि चॉईसेस क्वालिटी वाईज द्या. माझं तुम्ही जर क्वालिटी वाईज चेंज केले तर ते मला सांगा आणि त्याप्रमाणे करा. कळलं? बंद करायची मीटिंग. मीटिंग बंद करायची, रेकॉर्डिंग करावं लागेल. MBBS कॉलेज कधीपर्यंत सुरू होईल? आता MBBS कॉलेज साधारणतः सप्टेंबर एंडला सुरू व्हायला हरकत नाहीये, कारण त्यांचं सेकंड राऊंड झाला की कॉलेजेस सुरू होतात. ठीक आहे, आता आपण मीटिंग बंद